नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. तर आज आपण बघणार आहोत तिळाची खुसखुशीत अशी करंजी. सर्वप्रथम मी 2 वाटी तीळ बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये आणि 1 वाटी खोबरा कीस घेतलेला आहे. 1.5 वाटी साखर पिठीची करून घेतलेली आहे, मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे. आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपण सर्वप्रथम एकजीव करून घेऊया. सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे आणि हे करंजी आपण लाकडी साच्यामध्ये करणार आहोत. बघू शकता सगळे जे गडे वगैरे असतात ना ते सगळं एकजीव करून घ्यायचं. आता हे सगळं एकजीव करून झालेलं आहे आणि मी छोटी पुरी लाटून साच्यामध्ये करंजी भरत आहे. व्यवस्थित अशी भरून घ्यायची आहे जेणेकरून ती फुटायला नको. छान अशी भरून घ्यायची. त्याला आता मी पलटी मारून घेतलेली आहे. थोडं असं पाणी लावून घ्यायचं साईडला, म्हणजे ते व्यवस्थित चिपकल्या जाईल. ते तेलात टाकल्यानंतर फुटणार नाही. व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. तुम्ही बघत असाल मी कशी प्रेस करून घेते. थोडा हाताला पिठी लावायची, म्हणजे ते व्यवस्थित प्रेस होईल आणि फुटणार नाही. बघत असाल तुम्ही, मी परत तेच करते कारण लक्षात यायला हवं की फुटणार, जेणेकरून आपली करंजी फुटणार नाही. प्रेस करून घ्यायचं आणि साईडला जे एक्स्ट्रा राहिलेला आहे मैदा तो काढून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पहिले मैदा भिजवून ठेवला होता. तर आपली करंजी आता छान भरून झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान त्याला आकार आलेला आहे आणि अशी छान दिसते. अशाच आपण सर्व करंज्या आता करून घेऊया आणि या कढईमध्ये आम्ही याच्या पहिले शंकरपाळी तळली असल्यामुळे ते तेल लाल दिसते. मीडियम फ्लेमवर आपण करंज्या तळून घेऊया. तुम्ही बघू शकता. त्याला आता आपण थोडं त्याला पलटून घेऊया, म्हणजे जेणेकरून ती सगळीकडनं दोन्ही बाजूला व्यवस्थित तळून येईल. मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनटं त्याला तळून घ्यायचं आहे. बघू शकता कसं छान त्याला मोहन टाकल्यामुळे खुसखुशीत होते. आपली करंजी करून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे त्याला. छान अशा खुसखुशीत अशा करंज्या आपल्या तयार आहेत. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट